माझं नाव सीमा आहे. मी माझ्या आई-बाबांची एकुलती एक मुलगी होते. माझ्या मावशी, आत्या, काका यांना सगळ्यांना मुलं होती. त्यामुळे घरामध्ये मी एकटीच मुलगी असल्यामुळे माझे खूप लाड व्हायचे. या सगळ्यांच्या लाडाने मी खूप हट्टी झाले होते. मला हवं ते सगळं लहानपणापासून भेटलं होतं. एकदा आमच्या कॉलेजची पिकनिक 3 ते 4 दिवसांसाठी जाणार होती. पण माझी आजी जुन्या जमान्यातल्या विचारांची होती. तिचं मत होतं की तरुण मुलींना एवढे दिवस बाहेर नाही पाठवायचं. त्यामुळे मी 2 दिवस रुसून बसले. तेव्हा कुठे सगळ्यांनी खूप आग्रह केल्यामुळे आजी तयार झाली आणि मी कॉलेज पिकनिकला गेले. तिथे आम्ही मित्रमैत्रिणींनी मिळून खूप मज्जा मस्ती केली आणि तिकडेच माझे कॉलेजमधल्या एका मुलाशी ओळख झाली. ओळखीचे रूपांतर मैत्रीनंतर प्रेमात झालं. आम्ही रोज कॉलवर बोलत होतो. रोज भेटी होत होत्या. माझ्यासाठी तो सगळं काही होता. मी त्याच्यासाठी काहीही करायला तयार होते. एक दिवस मी मैत्रिणीच्या घरी जाते असं सांगून त्याला भेटायला गेले आणि मला कोणीतरी बघेल म्हणून तो त्याच्याच एका मित्राच्या रूममध्ये मला घेऊन गेला. त्या रूममध्ये आमच्या दोघांशिवाय कोणीच नव्हते आणि त्यानंतर जे घडायला नको होतं ते घडलं. आमच्या दोघांमध्ये सगळं काही झालं. त्यावेळी आम्हाला माहीत नव्हतं की आमचा कोणीतरी पाठलाग करत आहे. ती व्यक्ती म्हणजे माझ्या भावाचाच मित्र होता. त्यानंतर त्याने माझ्या भावाला माझ्याबद्दल सगळं काही सांगितलं आणि माझ्या भावाने आमच्या घरी सांगितलं. तेव्हापासून माझं कॉलेज बंद झालं. माझे घराबाहेर जाणंही बंद केलं. या सगळ्या प्रकारामुळे घराण्याची इज्जत जायला नको म्हणून माझं लग्न ठरवलं. मुलगा तसा चांगला होता, पण माझं दुसऱ्या मुलावर प्रेम होतं म्हणून तो मला अजिबात आवडत नव्हता. पण लग्नाला अजून 10 दिवस बाकी होते. माझी पाळीची तारीख होऊन 1 महिना 15 दिवस झाले होते. पण मला अजून पाळी आली नव्हती. म्हणून मी प्रेग्नन्सी टेस्ट केली. टेस्ट रिपोर्ट बघून मला धक्काच बसला, कारण ती टेस्ट पॉझिटिव्ह आली होती. मला काय करावं काही समजत नव्हतं. मग मी धाडस करून घरातून चोरून माझ्या प्रियकराला भेटायला गेले. तेव्हा मी त्याला सांगितलं की मी तुझ्या बाळाची आई होणार आहे, माझ्याशी लग्न कर. काही वेळासाठी तो स्तब्ध होऊन माझ्याकडे बघत होता. त्याला या गोष्टीवर विश्वासच बसला नाही. नंतर मी त्याला ती टेस्ट किट दाखवल्यावर त्याला विश्वास बसला. त्यानंतर तो जे काही बोलला त्यामुळे माझ्या पायाखालची जमीनच सरकली. तो मला म्हणाला की तू हे मूल पाडून टाक. माझं लग्न माझ्या घरच्यांनी दुसरीकडे ठरवलं आणि मी माझ्या होणाऱ्या बायकोला घेऊन परदेशी जाणार आहे. त्याचं हे बोलणं ऐकून तर माझ्यावर आभाळ कोसळल्यासारखं झालं. मी माझ्या प्रियकराला म्हटले, मी हे मूल पाडू शकत नाही. ही आपल्या प्रेमाची निशाणी आहे. तेव्हा तो मला म्हणाला, तुला हवं ते कर आणि मला इथून पुढे भेटू नकोस. मला इथून पुढे कॉलही करू नकोस. असं म्हणून तो निघून गेला. मला काही समजत नव्हतं. लग्नाचा दिवस जवळ येत होता. मी तेथून डायरेक्ट एका हॉस्पिटलमध्ये गेले. डॉक्टर माझ्याकडे खूप घाणेरड्या नजरेने बघत होता. मी डॉक्टरांना मूल पाडण्यासाठी विनंती केली, पण तो काही ऐकायला तयार नव्हता. कायद्याने हा गुन्हा आहे असं तो म्हणत होता. मी त्या डॉक्टरला म्हटले की मी याबद्दल तुम्हाला 1 लाख रुपये देते, पण तुम्ही माझं हे काम करा. मग तो माझ्याजवळ आला आणि मला म्हणाला, मला 1 लाख रुपये नको आहेत. मला फक्त एकदा खुश कर, मगच मी तुझं काम करेल. मला काही करावं काही समजत नव्हतं. मी खूप मजबूर होते. मी खूप घाबरले होते. पण नाईलाजाने मी तयार झाले आणि त्याने माझे सगळे कपडे काढून माझ्यासमोर त्याला हवं ते सगळं काही केलं. मला माझीच लाज वाटू लागली होती आणि त्यानंतर ठरल्याप्रमाणे त्याने माझे मूल खाली केले आणि धमकी देऊन माझ्याकडून 1 लाख रुपये देखील काढून घेतले. मी मजबूर होते. तो म्हणेल तसं मी सर्व काही केलं आणि असं तसं करत माझ्या लग्नाचा दिवस आला. माझे लग्न झाले आणि मी माझ्या सासरी निघून गेले. माझी सासू खूप खडूस होती. मला नको नको ते बोलत होती, पण मी उलट कधी बोलली नाही. ती नुसती बसून असायची. घरातील सर्व काम करून सर्वांच्या हातात सर्व गोष्टी देऊन दिवसभर मला कंटाळा यायचा. माझा नवरा नरेश सर्व बघत होता. त्याला माझं खूप वाईट वाटायचे, पण आईला कसं बोलायचं म्हणून तोही गप्प बसायचा. आमच्या लग्नाला 2 वर्ष झाली होती तेव्हा सासूची दुसरी कटकट चालू आली. ती सारखी म्हणू लागली की 2 वर्ष झाली तुझ्या लग्नाला, तुला मूल कधी होणार, घरामध्ये पाळणा कधी हलणार. एवढेच नाही तर माझी सासू नरेशला हे पण म्हणू लागली की ही आपल्याला मूल नाही देऊ शकत, आपण तुझे दुसरे लग्न लावून देऊ. पण नरेश माझ्यावर खूप प्रेम करत होता. तो मला एका चांगल्या डॉक्टरकडे घेऊन गेला. तिकडे गेल्यावर समोर आलं ते पाहून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. तो डॉक्टर तोच होता ज्याने माझ्या परिस्थितीचा गैरफायदा घेतला होता.
त्या डॉक्टरांना ही मला बघून खूप आश्चर्य वाटलं. नंतर मला समजलं की तो डॉक्टर माझा नवरा नरेशचा खास मित्र होता. आम्ही आमचा प्रॉब्लेम सांगितल्यानंतर तो डॉक्टर मला चेक करतो असं म्हणाला. तेवढ्यात नरेशचा एक अर्जंट कॉल आला म्हणून तो निघून गेला. मी खूप घाबरले होते. डॉक्टर माझ्या अंगाला हात लावत मला म्हणाला, "तू तीच ना जी माझ्या दवाखान्यात लग्नाआधी ऑपरेशन करायला आली होती? मग तुला माहीत आहे मला काय लागते?" असं म्हणत तो माझ्या सर्व अंगाला हात लावू लागला आणि त्याने मला धमकी दिली की तो नरेशला माझ्या लग्नाअगोदर सर्व इतिहास सांगेल. मग मी नाईलाजाने त्याच्या मनासारखी करू लागली. तो माझे सर्व कपडे काढून मला चेक करू लागला. चेक केल्यानंतर आमचं सर्व काही झाल्यानंतर मी बाहेर आले. मग नरेशही आला. आम्ही दोघेही घरी गेलो. तो डॉक्टर चेकअपसाठी आम्हाला दर एका महिन्याने बोलत होता. असेच काही महिने गेले. तो माझ्यावर खूप अत्याचार करत होता. मीही खूप लाचार होते. असंच नरेश आणि आम्ही दोघेही चेकिंगसाठी एकदा डॉक्टरकडे गेलो होतो. तेव्हा समोरचे दृश्य बघून आम्ही खूप घाबरलो. कारण समोर तो डॉक्टर मरून खाली पडला होता आणि तेथे माझ्याच वयाची एक सुंदर स्त्री तेथे होती. पोलिसही तेथे होते. पोलीस चौकशी करत होते. तेव्हा तेथे असलेल्या त्या सुंदर बाईने उत्तर दिले की मी मारले आहे या डॉक्टरला. ती बाई त्या पोलिसांना म्हणाली की मी एकदा याच्या दवाखान्यात चेकिंगसाठी आले होते तेव्हा तिच्यासोबत तो वाईट कृत्य करत होता असं बोलत तिने चक्क माझ्याकडे बोट केलं. तसा माझा नवरा माझ्याकडे आश्चर्याने बघत होता. मलाही खूप घाम फुटला होता. पुढे ती म्हणाली की मलाही लग्नाचा आमिष दाखवत होता आणि रोज मला दवाखान्यात बोलून माझ्याशी वाईट कृत्य करत होता म्हणून मी त्याला मारून टाकलं. मग नरेश माझ्याकडे बघून म्हणाला, "तू कधी मला याबद्दल बोलली नाहीस?" मी खाली मान घालून फक्त उभी होती. "एकदा बोलायचं होतं माझ्याशी," असं म्हणून नरेशने मला जवळ घेतलं. त्याचं ते प्रेम आणि समजूतपणा बघून मला आणखीनच रडू आलं आणि मीही त्याला घट्ट मिठी मारली आणि इकडे पोलीस त्या बाईला घेऊन गेले. मित्रांनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली मला कमेंट करून जरूर सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर तसेच चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.